नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपण कापसाचे बाजारभाव बघणार आहोत. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आजच्या बाजार समितीमध्ये आपण कापसाचे दर काय मिळत आहे थोडी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. महाराष्ट्रात विविध बाजार समितीमध्ये आज कापसाचे दर पाहता बाजारामध्ये आपल्याला माध्यम ते चांगले तेजी दिसून येत आहेत. काही ठिकाणी बघितलं असेल बाजारात आपल्याला 8,300 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. पण या ठिकाणी अजून या वर्षीचे जे कापूस आहे ते पण अजून शेतकऱ्यांकडे आहेत. त्यामध्ये कापूस उत्पादन शेतकऱ्यांना एक सकारात्मक बाब आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसात कापसाचा दर आपल्याला संगत गती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण बाजार समितीचे व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दर पाहणार आहोत. गेल्या काही दिवसात कापसाची आपल्याला एक बाजारभाव बदलताना दिसत आहेत. पण त्यामध्ये राज्यातील महत्त्वाचे जे चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे आपल्याला बाजार समितीमध्ये कापसाचे दर 8,300 टप्प्याने ओलांडला आहे. विदर्भामध्ये बाजार समितीच्या कापसाला चांगला उठाव मिळत असल्यानं चित्र पाहायला मिळत आहे. पण बाजारात आपल्या दराचा एक आढावा. आज बारामती बाजारात कापसाला 8,100 ते 8,300 रुपये दर मिळाला असून त्यामध्ये आपल्याला सरासरी 8,200 रुपये आहे, जो चांगला दर मानला जातो. त्यात उंबर रेटमध्ये बघितलंय त्यामध्ये बाजारात मोठी आवक म्हणजे 1,137 क्विंटलची आवक असून आपल्याला 6,500 ते 8,300 रुपये दरम्यान आपल्याला हा कापसाचा दर राहिला आहे. यामध्ये आपण सरासरी बघितलं असेल 7,100 रुपये मिळाले आहेत. मारेगाव बाजारात 7,800 ते 60,200 रुपये आपल्याला असून त्याची सरासरी 8,000 रुपये आपल्याला पाहायला मिळाले आहे. यामध्ये बाजार समितीचा दुसरा व्यवहार म्हणजे 7,750 रुपये 8,150 रुपये दर आपल्याला मिळून 7,950 रुपये आहेत. या ठिकाणी बघितलंय भद्रावती बाजार समितीमध्ये 6,000 रुपये ते 8,000 रुपये असून सरासरी आपल्याला 7,000 रुपये पाहायला मिळत आहेत. कमळेश्वरमध्ये बघितले बाजार हायब्रिड कापसासाठी 7,500 ते 8,200 रुपये दर मिळून आपल्याला 7,800 रुपये मिळाला आहे. वरोळा बाजारमध्ये आपण बघितलंय 5,800 ते 8,100 रुपये असून सरासरी 7,400 रुपये दर पाहायला मिळत आहेत. ओरळा शेगाव बाजारात लोकल कापसासाठी बघितलंय 5,800 रुपये ते 7,700 रुपये दर मिळून आपल्याला 7,000 रुपये हा सरासरी दर मिळालेला आहे. दर माध्यम स्टेबलच्या कापसासाठी 7,100 ते 8,100 रुपये दर मिळून सरासरी आपल्याला 8,000 रुपये पाहायला मिळत आहेत. बाजारच्या ट्रेंडनुसार आपण एक निरीक्षण करूयात. आजच्या बाजारात आपल्याला काय महत्त्वाचे मुद्दे दिसून येत आहेत म्हणजे बारामती असेल बाजार समितीमध्ये उच्च दर पाहून 8,300 पर्यंत मिळालेला आहे. हायब्रिड कापसासाठी आपल्याला मध्यम स्टेबल कापसाला तुलनेत आपल्याला जास्त दर मिळत आहे. त्यामुळे बाजारात आपल्याला आवक जास्त आहे पण त्या ठिकाणी बघितलंय दर थोडेसे कमी दिसत आहेत. तर या काही बाजारामध्ये आपल्याला मोठी तफावत दिसून आली आहे. 5,800 ते 8,320 दरात आपल्याला परिणाम घटक म्हणजे आवक सप्लायमध्ये आपल्याला जास्त आवक असल्यामुळे कमी होण्याची शक्यता आहे. मागणी आता बघितलं असेल टेक्स्टाईल मिसलमध्ये आपल्याला व्यापारी मागणीसाठी वाढल्यास आपल्याला दर वाढतात. पण दर्जानं क्वालिटी हायब्रिड आणि मध्यम स्टेबल कापसाला जास्त दर मिळतो. बाजारात स्थान आपण बघितलं असेल मोठ्या बाजारामध्ये आपल्याला स्पर्धेमुळे आपल्याला चांगले दर मिळतात. पण कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे ओलावा तपासावा. कापसाचा ओलावा म्हणजे कमी असेल तर 8,000 रुपये वर दर मिळत आहेत. पण जास्त ओलावा असल्यानं कापसाला 5,800 ते 6,500 रुपये कमी मिळून दर मिळतोय. विद्यार्थ्यांनी मोठी मागणी आणि संस्था यात अमरावती विभाग कापसाचे दर स्थिर असूनही वाढण्याचे चिन्हे आहेत. साठवून आणि विक्री जर कापसाची गुणवत्ता चांगली असेल तर आपल्याला थोड्या प्रमाणात साठवून टप्प्याटप्प्याने विक्री करावी अशी कायदेशीर एक ठरू शकते.
त्यामध्ये आपल्याला फायदा पण त्या ठिकाणी जास्त प्रमाणात मिळू शकतो. त्यामध्ये बघितलं असेल आपण आता ज्या बाजारात दर जास्त आहे ते म्हणजे बारामती, तर तेथे विक्री विचार करा. हायब्रिड आणि किंवा चांगल्या दराच्या कापसाला प्राधान्य द्या. आवक जास्त असल्यास बाजारात विक्री करताना काळजी घ्या. शक्य असल्यास साठवून करून आपल्या वाढीची वाट पहा. आजच्या कापूस आणि दर साधारणपणे 7,000 ते 8,300 रुपये दरम्यान बाजारात सध्याच्या स्थिरता असून चांगल्या दर्जाचा जास्त दर मिळत आहेत. पण योग्य बाजारामध्ये वेळ निवडल्यास आपल्या शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो. शेतकऱ्यांना बाजारामुळे आता कापसाची पुन्हा एकदा 8,300 रुपयाचा टप्पा पार केला आहे. जगातील बाजारातील कापसाची मागणी आता देशभरात मोठा साठा पाहता दर्जेदार कापसाचे दर पुढील काही दिवसाची स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर आजच्या ज्या ब्रॉडकास्टमध्ये आपण पूर्ण कापसाचे दर बघितलेले आहेत. जर आपल्या गावात किती दर मिळतोय तर आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून संपर्क करा. आपल्या जिल्ह्यातील कोणताही बाजारभाव बघण्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तुम्ही सुपर स्टॅक्स या बटनावरती क्लिक करून आपण या ब्रॉडकास्टला सपोर्ट करू शकता. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.